आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। महाराष्ट्रात पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा महायुतीचा अजेंडा विरोधी पक्षनेते सतेज पाटील। महाराष्ट्रात पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा मिळवण्याचा अजेंडा महायुती आघाडीचे असून या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवणंही सत्ताधारी पक्षामधील अंतर्गत कुरघोड्या आणि विरोधकांवरील कुरघोड्यांचे राजकारण सुरूच आहे, असे घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते सतेज पाटील यांनी अधिकृत येथे केले। माजी मंत्री पाटील म्हणाले, जनहितापेक्षा सोशल मीडियावरील वर्चस्व एकमेकांवर मात करणे आणि राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात सत्ताधारी व्यस्त आहेत। सत्ता संघर्ष आणि अंतर्गत मतभेदांवरून हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मंत्र्यांच्या स्वहिताचे निर्णय घेत आहेत। माजी खासदार राजू शेट्टी आणि पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी आदांना या आक्रमक कार्यकर्ते असून त्या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत। ज्यावेळी कोणता विचार पटणार नाही तिथे त्या स्पष्ट भूमिका घेणारे प्रवृत्तीचे उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व आवाडे गटाचे नेते जिनगोंडा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना जाहीर पाठिंबा देत माणगाव येथे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले। या प्रसंगी माजी आमदार राजीव आवळे, या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई राजीव आवळे, नगरसेविका क्रांती अब्राहम आवळे, सरपंच पांडुरंग पाटील, सदस्य बाबासो पाटील, तानाजी पाटील, उमेदवार ॲडव्होकेट राहुल राजू आवळे, सौ रोहिणी प्रकाश आदांना, सौ वेदिका विनय आवटे यांच्यासह महाविकास आघाडीचे काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी उभे केलेले राहुल या ठिकाणी आपले उमेदवार असणारे प्रचंड राजकीय वारसा त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी काम करायची जिद्द आहे आणि लोकांना सेवा करायची जिद्द या ठिकाणी आहे आणि हाय बी 6 फूट अधिकाऱ्यासमोर उभारला की असंच काम होणार आहे। म्हणणार त्याच्या नादाला कुठं लागायचं होय म्हणून टाक्या म्हणजे एक तरुण मुलगा, अगदी सक्षम असा मुलगा आम्ही या जिल्हा परिषद मध्ये दिले आणि ज्याचा उल्लेख राजीवने या ठिकाणी केला की शेतकरीच्या संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या घरात या ठिकाणी पैसे पोचवायचं काम राजू शेट्टीने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आदाना वहिनी या उमेदवार म्हणून पंचायत समितीला या ठिकाणी म्हणजे जोडी एवढी त्या ठिकाणी चांगले की राहुल सर मारुतीनं सन्मानाने सांगितलंय कुठल्या जातीचा माणूस आत यावा, कुठल्या धर्माचा माणूस आत यावा, हे हनुमान या ठिकाणी सांगत नाही, परंतु आज समाजामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी चालू। आता तुम्ही इथं या बैठकीला आला, तुम्ही बसलात, शेजारी कुठल्या जाती धर्माची भगिनी याचा विचार केला नाही। हाच बंधुभाव आपल्या देशामध्ये कायमपणे या ठिकाणी टिकला पाहिजे, हाच बंधुभाव आपल्या देशामध्ये कायमपणे टिकला पाहिजे। आज आमच्या घरात एखादा पाहुणा आला, 10-12 लोक अचानक आले आणि लिंबू संपला असेल, साखर संपली असेल तर मागच्या दारानं शेजारणीकडे जातो आणि वाटीभर साखर आणि 2 लिंबू घेऊन येतो सरबतला, तिला सांगतो उद्या तुला परत कर। त्यावेळी आम्ही जात बघत नाही, धर्म बघत नाही, फक्त माणुसकी हा एकच धर्म या ठिकाणी बघण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। परंतु आज भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये दुई पेरायचं काम केलं जातंय, समाजात 2 गट कसे पडतील हा प्रयत्न केला जातोय आणि मग काँग्रेस असेल, स्वाभिमानी संघटना असेल, आम्ही सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहोत ती वैचारिक लढाई अबाधित ठेवायसाठी। आज तुमचं आमचं भविष्य या ठिकाणी झालेलं असं समजूया, परंतु आपल्या पोरांचं, आपल्या नातवांचं भविष्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर चांगल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असणं हे उद्या नातवांच्या आणि पोरांच्या भविष्यासाठी महत्वाचं। त्या काळात हे हनुमान मंदिर बांधलं गेलं, आज आम्ही दर्शनाचा लाभ घेतोय। तलाव त्या काळात त्या ठिकाणी झाला, त्याचा फायदा आज आम्ही या ठिकाणी घेतोय। आज आम्ही समाजाच्या एकोप्याचं झाड लावलं तर उद्या आमच्या पुढच्या 3 पिढीला ते एकोप्याचं झाड या ठिकाणी पुरणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये काय होतं तुम्ही सकाळपासून टीव्हीवर बघताय, बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार झाला
मग कायदा कुठं आहे हो? मग पोलीस कुठं येतो? मग तुम्ही इकडे भाजपचा जय जयकार या ठिकाणी करता, मोदी साहेबांचा जय जयकार आहे, देवेंद्र फडणवीसांचा जय जयकार आहे. आता येताना मी रस्त्यानं बोर्ड बघतोय, काय बोर्ड आम्हाला ते कामाचे. जर आमची शाळेत जाणारी 4 वर्षाची लहान मुलगी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसेल तर या भाजपचा आम्हाला काय फायदा आहे? काय ते 1500 घेऊन आम्ही काय करणार आहे महिन्याचे? जर आमची 4 वर्षाची पोरगी ही जर सुरक्षित या महाराष्ट्रात नसेल तर या भाजपच्या लोकांना आम्हाला तोंड दाखवायचं काम या ठिकाणी नाही आहे. हे ठामपणे उद्याच्या 5 तारखेला आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की तुम्ही आमच्या मुलींची सुरक्षा जर या महाराष्ट्रात होत नसेल, 4 वर्षाच्या या बालिकेला जर आमच्यावर अत्याचार या ठिकाणी होत असेल तर मग कसलं सरकार आहे? कसले पोलीस आहेत? कुठल्या तोऱ्यात तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून या ठिकाणी वागता? हे ठामपणे जर उत्तर द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस इथे येणार नाहीत, एकनाथ शिंदे इथे येणार नाहीत, अजित दादा इथे येणार नाहीत, परंतु तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं असेल तर 5 तारीख तुमच्या हातामध्ये. 5 तारखेला तुम्ही काँग्रेसचं आणि बटन दाबून त्यांना उत्तर देऊ शकता की या महाराष्ट्रातली महिला गप बसणार नाही. या महाराष्ट्रातली भगिनी आमची एका 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाला तर ते आम्ही सहन करणार नाही. ही भूमिका येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे, विशेष करून महिलांना विनंती आहे की आपण आजपासून काँग्रेसच्या विचाराचे आपण काम करावं. येणाऱ्या भविष्यकाळात हे दोन्ही उमेदवार 5 तारखेला भरघोस मताने निवडून द्या. आवळे साहेबांनी भाषणामध्ये अनेक मुद्दे सांगितलेले आहेत. महिलांसाठी काय करणार, कशा पद्धतीने करणार, त्या गोष्टी पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने करण्याची भूमिका आम्हा सर्वांची राहील हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि सत्तेच्या विरोधात आज सत्ता मोठी आहे, सत्तेचा पर्वत या ठिकाणी उभा आहे. राजू शेट्टी आणि आम्ही सामान्य माणसं या पर्वताला थोपवायचं काम या ठिकाणी करतो. ज्यावेळी आम्ही दुकानामध्ये तराजू हातात घेतो त्यावेळी तो एका बाजूला झुकला असेल तर त्याला माप व्यवस्थित म्हणत नाहीत, मापात पाप म्हणतात. वजन या बाजूला थोडं ठेवलं आणि समान असलं तर तो तराजू व्यवस्थित म्हणतो. आता एका बाजूला सत्तेत सगळे बसलेले आहेत, 10 आमदार त्यांच्या या ठिकाणी, खासदार त्यांचा आहे, मात्र आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. सत्तेचा हा संतुलन व्यवस्थित ठेवला पाहिजे. आपण पण घरात म्हणतो बॅलन्स राहिला पाहिजे, समतोल राहिला पाहिजे. हे शब्द आपण घरात सुद्धा वापरतो. आपल्या घरातला मुलगा बिघडला तर त्याला म्हणतो जरा समतोल ठेव, व्यवस्थित वाग म्हणतो. आता भाजप आणि शिवसेनेचं काय झालंय, सत्तेची धुंदी एवढी त्यांना चढलेली आहे की सगळं आमचंच आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. ते तुमचं नाही, ही जनतेची ताकद आहे. हे 5 तारखेला आपण दाखवावं. आणि राजू शेट्टी, मी असेल, आवळे साहेब असतील, राजू बाबा असतील, आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून आमचे सगळे उमेदवार निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय. तयार केलं की माणगाव एकतर्फी आहे, माणगावात काय यांचा टिकाव लागणार आहे. त्या आमच्या वहिनी आहेत की नाही आदाना, त्या साध्या नाहीत, त्या भांडतात कसं त्यांना विचारा. त्या ग्रामपंचायत सदस्य त्या संघटनेमार्फत आणि सरपंचांना त्यांचं जमलं नाही, राजीनामा देऊन बाहेर पडल्या. माझंही ऐकलं नाही त्यांनी. मी म्हटलं राजीनामा नका देऊ, त्या सरपंचाला ताकीद करतो, नाही ऐकलं त्यांनी. हे चुकीचं व्हायला लागलं नाही. मला या ग्रामपंचायतीत राहणार नाही मी, अशी भूमिका घेणाऱ्या आमच्या भगिनी. आणि मग असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, तुमच्यासाठी भांडणारे, तुमच्यासाठी संघर्ष करणारे. आज मग विकासाच्या नावाखाली एवढा पैसा आणला तेवढा पैसा आणला असं नाटक करतील, पण हे सगळं तुमच्यासाठी नाही आहे, टक्केवारीसाठी आहे. आणि त्यातनं किती किती टक्केवारी गोळा करतात हे जर बऱ्याच वेळा येतात, स्पष्ट झालेलं आम्ही काय बोलत नाही. परंतु विकास कामापेक्षा आज आलेला पैसा जो काय आहे तो चांगल्या पद्धतीने खर्च झाला तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, नाहीतर त्याचा काय उपयोग होत नाही. आता जे उमेदवार तुमच्याकडे आता मतं मागायला आले आहेत त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा, या परिसरातून जेव्हा शक्तीपीठ महामार्ग जात होता त्यावेळी गड्यात तू कुणीकडे होतास? कारण त्या शक्तीपीठ महामार्ग जर गेला असता तर अतिग्रे सोडून द्या, पण बाकीचा
माणगाव, साजरी, तिळवणी काय अवस्था झाली असते गावांची? महापुरामध्ये गावं सोडून जावं लागले असते ना. कारण शक्तीपीठ महामार्गाचा जो काय पूल होणार होता पंचगंगा ओलांडणारा माणगाव ते पट्टणकोडोली, जवळजवळ 8 किलोमीटरचा आडवा, नदीच्या आडवा भराव पडणार होता डोंगरासारखा. आणि त्याला जर पाणी तुंबलं असतं तर 2-2.5 महिने पाणी हल्लं नसतं. आज हा 1995 साली शिरोलीचा पूल झाला नॅशनल हायवेचा, आणि त्यानंतर सातत्यानं कोल्हापूर शहरामध्ये पूर यायला लागला. लक्षात ठेवा. आधी काय पंचगंगेला पूर येत नव्हता का? आधी पंचगंगेला पाऊस पडत नव्हता का? हॅलो, आधी पाऊस पडत नव्हता का? पण या भरावामुळं शिरोली असून दे, कोल्हापूर शहर असून दे, यांना कायम पुराचा धोका निर्माण झाला. तीच अवस्था येरले, आपलं माणगाव, पट्टणकोडोली या सगळ्या गावांची झालेली असते, चाचणी झाली असते. ते त्याला घालवायचं काम आम्ही केलं. आणि यांनी मात्र गावाच्या विरोधामध्ये प्रकाश आवाड्यांना खुश करण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी गावसभेनं आधी ठराव केलेला होता आमच्या गावामध्ये शक्तीपीठ नको म्हणून. आणि यांनी नवा ठराव करायला लावला, जाणीवपूर्वक करायला लावला. का तर वर्ण आदेश आलेला होता. वर्ण आदेश का आलेला होता? कारण या शक्तीपीठ महामार्गातनं त्यांना 60,000 कोटी लिवाल तर येईल काय, 60,000 कोटी रुपये पैसे काढायचे होते. म्हणजे 40,000 कोटीत रस्ता करायचा, 60,000 कोटी बाजूला काढायचं. कारण एकूण खर्च 1,00,000 कोटी, म्हणजे मस एवढी आणि रेडको एवढा पाहिजे. मग यांना काय वाटलं, हे वर बसून मुंबईत 60,000 कोटी रुपये या शक्तीपीठ महामार्गातनं जर काढत असतील तर यांच्याकडे बडीम आहे, खाली पडलेला चगळा तरी आपल्याला मिळाल. या नादात हे होते, म्हणून हे समर्थन करत होते शक्तीपीठ महामार्गाचं. दुसरा मुद्दा, अतिग्रहातनं हा जो चोकाक ते अंकली हा रस्त्याचं काम चालू होतं, त्या ठिकाणी या रस्त्याला शेतकऱ्यांना चोकाक ते रत्नागिरी किंवा अंकली ते सोलापूर या रस्त्याला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्या पद्धतीनं पैसे मिळायला पाहिजे म्हणून संघर्ष करणारी ही सगळी माणसं आहे, ते लक्षात ठेवा. ती कुठं होती त्यावेळी? ती कुठं होती? आज अतिग्रहातल्या जे सामान्य माणसं, रस्त्याकडला जमीन असणार आहेत, त्यांच्यावर वरवंटा फिरणार होता, त्यांना वाचवणारे काम ही सगळी मंडळी केली. आणि त्यामुळं आज त्यांना 4 पैसे मिळण्याची शक्यता तयार झाली. आम्ही रस्त्याला आमचा विरोध नव्हता, पण नैसर्गिक न्यायाला धरून मागच्या लोकांना ज्या दरानं पैसे मिळाले त्याच दरानं पुढच्या लोकांना सुद्धा मिळाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये कायदा बदललेला होता आणि त्यामध्ये मिळत नव्हतं. आम्ही केवळ या 8 गावासाठी महाराष्ट्र सरकारला कायदा बदलायला लावला आणि पैसे वाढवायला लावले, हे लक्षात ठेवा. अरे त्याच्या बदल्यात आम्ही काय मागायला लागलोय तुमच्याकडे? त्याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडे फक्त या 2 उमेदवारांना 1 मत मागायला लागलो. यांना अदाना वहिनीला 1 मत आणि आमच्या राहुलला 1 मत मागायला लागलो. दुसरं तुमच्याकडे काही मागत नाही. आपली संस्कृती कसली आहे तुम्हाला माहिती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या गोट्यामध्ये एखादी गाय व्यायली, एखादी म्हैस व्यायली तर पहिला चीक जो असतो, खरवस असतो, तो आपण काय करतोय, पहिला ग्राम दैवताला घालतो. ही आपली संस्कृती आहे. आणि मग ज्यांच्या घरात ते जाते ती बाई सुद्धा भांड रिकामा परत देत नाही, त्यात काहीतरी गहू तांदूळ काढून पेला किंवा लोटा परत देत असते. ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्यासाठी लढून अनेक वेळा तुरुंगात जाऊन कोर्टाचे हेलपाटे घालून तुमच्या रस्त्याला पैसे मिळवून दिले, तुमचा शक्तीपीठ महामार्ग इथनं घालवला. आणि मग त्याच्या बदल्यामध्ये मी तुमच्याकडे काय मागायला लागलोय तर 1 मत मागायला लागलोय. म्हणजे मी तुमच्या घरामध्ये चीक घेऊन आलोय, मत घालू, मत त्या भांड्यामध्ये चिकाच्या मत घालून मला परत द्या, एवढीच माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, दुसरं काय नाही. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.